मावळचे राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख, त्याचबरोबर ते आत्ता एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तसुद्धा आहेत. त्यांच्या आईने त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे की त्यांनी मला मारहाण केली. खरं तर याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मारुती देशमुख आहेत. देशमुख साहेब, खरं तर काल काल परवा तुमच्या आईने तुमच्यावर गंभीर आरोप केलेत की माझ्या पोटच्या मुलाने मला मारहाण केली आणि त्यांनी हातावरचे, पायावरचे आणि मानेवरचे वळण दाखवलेले आहेत. तुम्ही राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष आहात, त्यामुळे तुमच्यावर आता जास्त लक्ष लागलेलं आहे. काय सांगाल एकूणच तुमच्या आईच्या आरोपांबद्दल? पहिली गोष्ट तर आईने आरोप केलेत, पण ते आईला आता कुठंतरी टॉर्चर करून सांगितलं की बाबा तू असं बोल तसं बोल. पण ॲक्च्युली हा प्रकार घडलेला नाही. आई माझ्याकडं 3-4 वर्ष माझ्याकडं आई आहे. मी काल पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं, पण मला काही गोष्टी सांगायच्या नाही, कारण की आईला खर्च केलेला थोडंच सांगायचं असतो. हे सगळं खोटं आहे साहेब. सगळं खोटे तुम्ही म्हणताय, पण तुमचे लहान बंधू आहेत राजेंद्र देशमुख, त्यांनी असं म्हटलंय की आई माझ्याकडे होती राहायला, मात्र 7-8 महिन्यापूर्वी तिने सांगितलं की तिचे म्हणणं आले की मला आता गावाला जाऊन राहायचं, देवघरी तुमचं मूळ गाव आहे, त्यामुळे ते तुमच्या घरी आल्या. पण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांचे हे पैसे पडले नाही, कुठेतरी तुम्हाला ते आवडलं नाही, त्यासाठी तुम्ही त्यांचा मानसिक छळ आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली, असं तुमच्या लहान भावाचा आरोप आहे. नाही, खोटं आहे सगळं. आई माझ्याकडेच आहे पहिल्यापासून. माझ्याकडे मध्ये 2-3 महिने आई त्याच्याकडे गेली होती. गेल्यानंतर त्याने स्वतः त्याच्या घरी न ठेवता चाकणला रूम घेतला आणि त्या रूमवरती आईला ठेवली, आणि ते आम्हाला समजल्यानंतर आईला आम्ही घेऊन आलो, आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही सर. तर तुम्ही हे आरोप फेटाळत आहे. तुमच्या स्वतःच्या आईने का आरोप असे करावे? आईने का असे आरोप केले मग तुमच्यावर? काय झालं आहे, आता घरामध्ये सासू सुनाचं भांडण, माझ्या मुलाची मिसेस असेल, आता ती नवीन पिढी आहे आणि आईला ऐकायला अजिबात येत नाही. म्हणजे थोडंसं 19-20 होतं आहे की बाबा आपण जर काय सांगितलं तर तिला वेगळंच काय वाटतं आहे. आता त्या माझी असं मिसेस असेल, माझी सून असेल, त्या दोघी जरी मोबाईल बघत असेल, टी व्ही बघत असेल, तर काही सिरियलमध्ये काहीतरी हास्यास्पद काही घडलं तर ते दोघे हसतात. मग तिला वाटतं की मलाच काहीतरी हसलेत, असा हा गैरसमज झालेला आहे. आणि आईला मारायचा विषयच नाही साहेब. स्वतःच्या आईला कोण मारेल? आणि तिचं आता 80 वय आहे. 80 वय आहे आणि तिच्यावरती ते अंगावरती जे काय दाखवलं आहे मारहाणचा प्रकार, तो जुन्या सगळ्या त्याच्या हे येते. म्हणजे आता मारहाण झालेली नाही, सर्व लाल लाल खुणा त्यांनी दाखवल्या, फोटो आले. लाल लाल खुणा आहेत, काहीतरी मलम लावला, तो गुडघ्याचा फोटो दाखवला. एवढा मोठा गुडघ्याचा फोटो आहे ना, आईची एवढी मोठी तब्येत नाहीच आहे, एकदम खारकीसारखी आई अशी हे. ठीक आहे, आईचं वय आपण धरू, आईचं वय जास्त आहे, त्यामुळे त्यांनी असं गैरसमज वगैरे झालेला असेल. पण लहान भावांनी का आरोप केला? राजेंद्र देशमुख हे तुमचे लहान भाऊ, त्यांनी सुद्धा हाच आरोप केला. काय झालं माहिती आहे का, थोडीशी कटकट झाली सोमवारी. म्हणजे सोमवारी साधारण एक 23 तारीख काहीतरी होती, आणि 23 का 24 तारीख होती सोमवारी कटकट झाली. मी वरच्या रूमला झोपलेलो होतो. मी खाली आलो, म्हणलं बाबा कशाला बडबड करताय, तुमची नेहमीची बडबड आहे तिघींची. तर आणि मग आंघोळ करून खाली आल्यानंतर मी पहिला राजेंद्रला फोन केला, राजूला, की राजू आता बरेच दिवस आई माझ्याकडे आहे, एक 4-8 दिवस तिला घेऊन जा, थोडासा हवा पाण्यामध्ये बदल होईल, नंतर विचार करून मी परत घेऊन येईन. पण त्याला सांभाळायला त्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्या घरामध्ये. तो आता मला सांगायचा नाही काय आहे ते, परंतु त्याचा राग त्याने तो की मला आईला घेऊन जा बोलतोय म्हणल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये राग आला की बाबा आईला घेऊन जा. त्या भावनेने त्याने कंप्लीट केली. तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करताय, कुठेतरी तुमची बदनामी करण्यासाठी हे सर्व डाव रचला होता? ही माझी बदनामी चालली ना. आता मी ॲक्च्युली मी ती कालच्याला पत्रकार परिषद सुद्धा घेणार नव्हतो. पत्रकार परिषद घ्यायची म्हणजे कुणाच्या विरोधात घ्यायची? भावाच्या विरोधात, आईच्या विरोधात? पण मी ते घेणार नव्हतं. पण ते तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते सगळं ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं, तर बोललं कुठंतरी आपला खुलासा द्यायचा, म्हणून मी ती पत्रकार परिषद घेतली. पण यानंतर खरं तर अजितदादा स्वतःच्या पक्षात असले आरोप वगैरे खपवून घेत नाही. अजितदादांचा वगैरे काही संपर्क झाला याबद्दल तुमच्यासोबत? नाही, अजितदादांचा काही संपर्क वगैरे नाही झालेला, परंतु मला आमचे अध्यक्ष एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक अण्णा वळवळे यांनी मला सांगितलं काय खरा प्रकार आहे. मग त्यांना मी हा सगळा प्रकार तुम्हाला जो तो सांगतोय तो सगळा मी त्यांना सांगितलं. म्हणजे तुम्ही आता सर्व आरोप फेटाळताय, तुम्ही कुठल्याही प्रकारची मारहाण केली नाही, काय नाही, अजिबात काय नाही. बरं, मारहाण आईला 80 वर्षाच्या आईला मी का मारण? एवढा बुद्धी आहे का? मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय,
विवाह सोहळ्याचा मी उपाध्यक्ष आहे. दरवर्षी हे सगळी मंडळी आम्ही या मंडळीच्या माध्यमातून सगळ्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही 15-20 लग्न लावतो आहे. कितीतरी वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम करतो. एकविरा देवस्थानला मी उपाध्यक्ष आहे. एकविरा देवस्थानचा मी गुरव पुजारी आहे. पण आता मला नवीन पद दिलं आहे राष्ट्रवादीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी. बरं, घरगुती भांडण चव्हाट्यावर कोण आणते? मग काय तुमचा कुणावर संशय आहे का? कोणा राजकीय द्वेष? आता हे ॲक्च्युली आहे ना, चव्हाट्यावरती आणायचं म्हणजे माझ्या भावानेच कंप्लीट केली म्हणून चव्हाट्यावरती आले. बरं, कंप्लीट करून थांबलं नाही ना. सगळी काय मीडियाला वगैरे सगळं. बरं, मीडियाला तो माझा फोटो कुठल्या तरी बॅनरचा घेतला काढून. आईचे जो गुडघ्याचा फोटो तो वेगळाच दाखवला आईला. बरं, तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करताय. बरं, मी तुम्हाला 10:30ला फोन केला आहे की राजेंद्र येऊन तू आईला घेऊन जा. 7-8 दिवस आईला तिथं जरा डोकं शांत होऊ दे, मग तू पाठवून दे माझ्याकडे परत. बरं, तू आईला न्यायला आल्यानंतर तू मला फोन करायचा होता ना, दादा मी आलो आहे, आपण घरामध्ये बसून काय आपण विचारू, माझ्या बायकोला विचारू, माझ्या सुनेला विचारू, आईला विचारू काय भानगडी झाल्यात त्या. ते काहीच नाही. डायरेक्ट तू येऊन डायरेक्ट घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेला. बरं, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तो थांबला नाही ना. पुढं मीडियाला ह्याला त्याला सगळ्या माझी बदनामी केली साहेब. मला मानसिक त्रास झाला खूप. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करताय की हाताने मारलं आणि शिव्यागाळी केली आणि धक्काबुक्की केली. आणि तुम्ही मीडियाला सांगताय की काठीने मारले, शिगांनी मारले, वळ वाटल्यात. ह्या जुन्या सगळ्या खुणा आहेत माझ्या आईच्या अंगावरती. तुम्ही कधीही ते चेक करू शकता. एखाद्या लेडीज भगिनीला सांगून तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुमच्या भावाचं तुमचं पहिल्यापासून पटत नव्हतं की आता कुठेतरी तुमचं? नाही, चांगलं ना. भावाचं माझं चांगलं आहे. अहो सगळं मीच घरामध्ये मोठा असल्यामुळं माझ्या बारकं भावांचं सगळं मी स्वतः पाहिलेलं आहे. परंतु आता कसं आहे, एकदा लग्न झाले सगळ्यांची डोके 12चे 12 डोके होतात. त्याच्यातून हा सगळा विषय घडलेला विषय. बाकीचा विषय आमचा काही नाही. धन्यवाद. तर मारहाणीच्या आरोपानंतर मारुती देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.